अमेरिकेचे इराणवर सलग 7 तास बॉम्ब हल्ले. होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका. एकशे 48 भारतीय खलाशांना युद्धाची झळ. आखातात पुन्हा एकदा महायुद्धाचा भडका उडालाय. अमेरिकेनं सलग चौथ्या दिवशी इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत तब्बल 7 तास बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळ, नौदलाची जहाजं आणि इराणी संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून IRGCनं बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर हल्ला केलाय. त्यामुळे गेल्या 24 तासात अमेरिका इराण संघर्षाची झळ भारतालाही बसली आहे. इराणी सैन्याच्या हल्ल्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या 2 व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला. यात एका भारतीयाचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत. जहाजावर एकूण 20 भारतीय खलाशी होते. होर्मुझमधील जहाजांवरील हल्ल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीतल्या इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून तीव्र निषेध नोंदवलाय. युद्ध परिस्थितीमुळे भारताशी संबंधित 11 जहाजं आणि 148 भारतीय खलाशी पर्शियन आखातात अडकलेत. ही सर्व जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्ष थांबण्याची वाट पाहत आहेत. ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवरील 20% कर लावण्याचा निर्णय मागे घेतलाय. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणी सैन्यात सुडाची भावना प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत जर ट्रम्प यांनी इराणचा महत्त्वाचा अणुप्रकल्प असणाऱ्या पिकॅक्स माउंटनवर हल्ला केला तर इराणकडून होणारा पलटवार हा फक्त मध्य पूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. या संघर्षातूनच तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल. त्यामुळे आता ट्रम्प पिकॅक्स माउंटनवर हल्ला करण्याचा धाडसी निर्णय घेणार का आणि होर्मुझमधून भारतीय खलाशांची सुखरूप सुटका होणार का, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. रिपोर्ट